पाकिस्ताननं अगोदर सीमेवर हल्ला केला आणि त्यानंतर भारतानं प्रत्युत्तर दिलेलं आहे. त्या पार्श्वभूमीवर देशामध्ये जे महत्त्वाचे ठिकाणं आहेत तिथं आता हाय अलर्ट जे आहे ते घोषित केलेलं आहे. आणि आपण आहोत दिल्लीमध्ये इंडिया गेट या ठिकाणी, की जिथं लोकांना पोलिसांनी जे आहे ते इथून यावेळेस इथे वर्दळ असते, परंतु हे पूर्ण इंडिया गेट जे आहे ते रिकामं केलेलं आहे. आपण इथं पाहू शकतो की आता इथे कोणीही दिसत नाही आहे. अन्यथा या रस्त्यावर इंडिया गेटवर रात्रीच्या वेळेस मोठ्या प्रमाणावर गर्दी असते. लोक आपल्या कुटुंबासहित इथे फिरायला येतात. आपण हा पाहतोय की कर्तव्यपथ जे काही अगोदर राजपथ या नावानं होता, हा पूर्ण रिकामा आहे. समोर राष्ट्रपती भवन आहे आणि आज मात्र इथे कोणालाही येऊ दिलेलं नाही आहे. संध्याकाळपासूनच इथून सर्व नागरिकांना काढण्याचं काम सुरू केलं, कारण अलर्टवर आहे. आणि सुरक्षेच्या कारणास्तव इथून सर्व पर्यटकांना आणि त्याचबरोबर नागरिकांना, इथल्या स्थानिकांना सुरक्षित ठिकाणी जाण्यासाठीच्या सूचना दिलेल्या आहेत. पोलीस व्हॅन तिथं आहे, आपण इथं पाहतोय. बॅरिकेड्स जे आहेत ते लावण्यात आलेले आहेत आणि कोणतेही संशयास्पद वाहन दिसलं किंवा वस्तू दिसली तर मात्र वाहनाला थांबवण्यात येत आहे. आणि इथून मात्र काही वर्दळ जी आहे वाहनांची ती आपल्याला दिसून येते, परंतु ठिकठिकाणी बॅरिकेड्स लावण्यात आलेलं आहे. मात्र इथं थांबायला कोणालाही परवानगी देण्यात आलेली नाही आहे. त्यामुळं दिल्लीमध्ये एक प्रकारचे छावणीचं रूप आलेलं आहे असं म्हणता येईल. आणि पाकिस्तानवर सुद्धा भारतानं प्रत्युत्तर दिलेलं आहे. त्याचबरोबर पाकिस्तानचे काही एअरक्राफ्ट जे आहेत ते भारतानं पाडलेले आहेत. पाकिस्तानच्या एका पायलटलासुद्धा पकडलेलं आहे आणि सीमेवर तणावग्रस्त परिस्थिती निर्माण झालेली आहे. अशावेळी देशातील अंतर्गत सुरक्षा ही सुद्धा महत्त्वाची आहे. त्यामुळे संपूर्ण राज्याच्या पोलिसांनासुद्धा अलर्टवर राहण्यासाठी सांगितलेले आहे, विशेष करून दिल्लीला, कारण भारतानं लाहोरवर सुद्धा हल्ला केलेला आहे. अशावेळी दिल्ली सुरक्षित ठेवणं हे महत्त्वाचं आहे आणि म्हणूनच दिल्लीमध्ये सुरक्षा वाढवण्यात आलेली आहे. आणि त्याचबरोबर संध्याकाळी विनाकारण नागरिकांनी इथून बाहेर पडू नये. आणि सर्वात महत्त्वाचा आणि पर्यटनाचं स्थळ म्हणजेच की इंडिया गेट आहे आणि या परिसरामध्येच लोक येतात आणि त्यामुळेच लोकांवर काहीसे निर्बंध लावण्यात आले आहेत. इथून आपापल्या घरी जाण्यासाठी संपूर्ण इथली दिल्ली पोलिसांनी इथल्या पर्यटकांना सांगण्यात आलेलं आहे. कॅमेरामॅन पवन सर, रामराज शिंदे, NDTV दिल्ली.